विधिमंडळ अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये आमदार खासदारांना चांदीच्या ताटवाटीत जेवण, एका ताटासाठी 4,500 रुपये खर्च, पैशांच्या उधळपट्टीवर विरोधकांचा आक्षेप, तर ताट चांदीची नव्हती, विधिमंडळ प्रशासनाचा दावा। बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, ठाकरेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजीतनं मेधा कुलकर्णींना डिवचलं, तर ही भूमिका पक्षाची नव्हे उत्साही कार्यकर्त्यांची। ठाकरेंच्या विभाग प्रमुखानेच फाडलं पोस्टर, तर ब्राह्मण महासंघ आणि वंचितची नाराजी। मशिदीवरील भोंग्यांबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची अजित पवारांसोबत बैठक, सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये, अजित पवारांनी केलं स्पष्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले 6 माजी आमदार नाराज, जबाबदारी देत नसल्याची आणि बैठकीला बोलावलं जात नसल्याची खंत। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनलची सरशी, नीलकंठेश्वर पॅनलच्या 20 उमेदवारांची विजयाकडे वाटचाल, तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चंद्रराव तावरे आघाडीवर, शरद पवारांच्या पॅनलचा धुव्वा। 11वी प्रवेशाची पहिली यादी लांबणीवर, आणखी 4-5 दिवसांनी जाहीर होणार, 12 लाख विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार। नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त म्हणणारे कट्ट्यावर बसणारी कार्टी, तुझ्या आईचा पगार मी देतो, तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची, तुझ्या बापाला पेरणीला 6,000 रुपये मी देतो, लोणीकरांचं वादग्रस्त विधान। मतदानाच्या वाढीव आकडेवारीबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली, अधिकचे मतदार कुठून आले याचिकेत आक्षेप, वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरेंची याचिका फेटाळली। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण, देशभरामध्ये भाजपनं पाळला काळा दिवस, विविध कार्यक्रमांचं आयोजन, मोदी आणि शहांची काँग्रेसवर टीका। सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आता 10वीची परीक्षा वर्षातून 2दा देता येणार, पहिला टप्पा हा अनिवार्य असेल तर दुसरा टप्पा पर्यायी असणार, दोन्ही परीक्षेतील जास्त मार्क अंतिम निकालात दिसणार। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला 3,656 कोटींची मंजुरी, पुणे मेट्रो लाईन 2चं विस्तारीकरण होणार, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोल, विठ्ठलवाडीपर्यंत विस्तार, मुरलीधर मोहोळांनी मानले मोदींचे आभार। बारमध्ये अश्लील नृत्य बघणं हा गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, पकडलेल्या व्यक्तीवरचा गुन्हा रद्द। भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेवर, राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीचा जेलमध्ये मृत्यू, इसिस मॉडेल प्रकरणातील आरोपी साकिब नाचन याचा मृत्यू, दिल्लीमध्ये एनआयएच्या कस्टडीमध्ये असताना ब्रेन हॅमरेजनं मृत्यू।